Okay, we can start the topic chemical kinetics. So first we can see the definition of the chemical kinetics. Chemical kinetics is the branch of chemistry that deals with the study of a rate of reaction, the study of a rate of reaction and the factors affecting the rates of reaction and the factors affecting rate of reaction, that is known as a chemical kinetics. So in chemical kinetics we can study the first the rate of reaction, rate of reaction. Okay, so the rate of reaction describe how rapidly the reactant consume or the products are formed. रेट ऑफ रिएक्शनमध्ये आपण काय बघतोय की एखादी रिएक्शनमध्ये रिॲक्टन्स कसं कन्झ्युम केलं जाईल किंवा प्रोडक्ट्स कसा फॉर्म होईल हे आपण जे स्टडी करतोय दॅट इज नोन एज अ रेट्स ऑफ रिएक्शन. आता रेट्स ऑफ रिएक्शनमध्ये दोन पार्ट आपण स्टडी करतोय. फर्स्ट वन इज नोन एज अ ॲव्हरेज रेट ऑफ द केमिकल रिएक्शन, ॲव्हरेज रेट ऑफ द केमिकल रिएक्शन, and second one instantaneous rate of the chemical reaction. So in the average rate of the reaction or average rate of the chemical reaction, change in concentration of reactant divided by change in time, divided by change in time. That ratio, by using that ratio we can calculate average rate of the reaction. Average rate of the reaction कसे calculate करू शकतो आपण? Change in concentration of reactant divided by change in time. So थोडे हे असे आपण represent करू. Change in concentration, delta is used for the large change. C means concentration of the reactant upon change in time, delta T. Consider the reaction A is converted into B. Suppose अशी एखादी रिएक्शन आहे, the reactant A is converted into B. So in that reaction the A is consumed and the B is formed. So concentration of A decreases with time and the concentration of B increases with time. Initially the concentration of reactant is 100%, the concentration of product is 0%. When the time increases the concentration of reactant decreases and the concentration of product increases. So थोडंसं मला ॲव्हरेज रेट कसं कॅल्क्युलेट करता येईल? ॲव्हरेज रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ ए, ॲव्हरेज रेट ऑफ consumption of A is equal to change in concentration of A upon change in time. पण Aचं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होतं आहे म्हणून आपण तिथं निगेटिव्ह साईन देतो आहे. सिमिलरली मला असं लिहिता येईल ॲव्हरेज रेट ऑफ बी जो आहे तो फॉर्म होतो आहे. सो ॲव्हरेज रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ बी इज इक्वल टू बीचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होतं आहे सो तिथं मी प्लस यूज करतो आहे. चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी अपॉन चेंज इन टाइम. सो ॲव्हरेज रेट ऑफ द रिएक्शन, ॲव्हरेज रेट ऑफ रिएक्शन इज इक्वल टू, असं लिहिता येईल मला, इज इक्वल टू मायनस change in concentration of A upon change in concentration of time, change in time is equal to plus change in concentration of B upon change in time. ओके, ह्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट जो आहे तो काय आहे की रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन जे असतं ते डिक्रीज होतं म्हणून आपण मायनस साईन यूज करतोय आणि प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होतं म्हणून आपण प्लस साईन यूज करतोय. सो युनिट ऑफ ॲव्हरेज रेट ऑफ द रिएक्शन, MCQला तुम्हाला विचारतील
युनिट ऑफ ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन इज, युनिट काय असणार आहे बघा, चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए और बी, हे जे असेल दॅट इज मोलॅरिटी. आपण ते असं लिहू शकतो मोल पर डी एम क्यूब डिवायडेड बाय चेंज इन टाईम. टाईम जर आपण सेकंडमध्ये घेतो आहे, सो पर सेकंड दॅट इज द युनिट ऑफ ॲव्हरेज रेट ऑफ द रिॲक्शन. हे झालं ॲव्हरेज रेट. आता सेकंड आपण बघूया, दॅट इज नोन ॲज अ इन्स्टंटेनियस रेट. इन्स्टंटेनियस रेट. ओके, इन्स्टंटेनियस रेट कसं कॅल्क्युलेट करतो आपण, इफ ॲव्हरेज रेट विल बी शॉर्टर अँड शॉर्टर विल गेट अ इन्स्टंटेनियस रेट. जर ॲव्हरेज रेट आपण शॉर्ट करत असू, सो त्यावेळी आपल्याला इन्स्टंटेनियस रेट मिळतं. समजा ॲव्हरेज इन्स्टंटेनियस रेट मला कॅल्क्युलेट करायचं आणि एखादी रिएक्शन अशी आहे, इफ ए is converted into B, so rate of consumption of A असं लिहिता येईल मला, rate of consumption of A is equal to change in concentration of A upon change in time. आता इथे मी मायनस साइन यूज करतो आहे बिकॉज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए डिक्रीजेस विथ अ टाईम. आणि इथे डेल्टाच्या ऐवजी डी यूज करतो आहे. डी इज यूज फॉर द स्मॉल चेंज अँड डेल्टा इज यूज फॉर द लार्ज चेंज. सो बी फॉर्म होतो आहे. सो त्याचं असं लिहिता येईल मला, रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ बी is equal to plus change in concentration of B upon change in time. So instantaneous reaction or rate of reaction मला असं लिहिता येईल, मायनस डी ए बाय डी टी इज इक्वल टू प्लस डी बी बाय डी टी. आता हे आपण एक एक्झाम्पल घेऊया. सपोज असं असेल, ए प्लस 3b इट गिव्ज अ सी. ए प्लस 3b इट गिव्ज अ सी. सो या रिॲक्शनमध्ये काय सांगता येतं, when 1 mole of A reactant A consumed, at that time 3 moles of B are consumed and 1 mole of C is a formed. किंवा सपोज आपण इथे 2 घेऊया, 2 moles of C is a formed. So these stoichiometric coefficient 1, 3 and 2 are 3 species, that 3 species are different. So rate of consumption of B is 3 times the rate of consumption of A. So rate of formation of C is twice the rate of consumption of A. आता ह्याचं जे आपल्याला असं लिहिता येईल, rate of consumption, the rate of consumption of A is equal to minus change in concentration of A upon change in time. Similarly मला बीचं असं लिहिता येईल, रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ बी इज इक्वल टू मायनस 1/3 इंटू चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए अपॉन चेंज इन टाईम. आणि असं लिहिता येईल, रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ सी इज इक्वल टू प्लस, प्रोडक्टला प्लस यूज करतो आपण, नंबर ऑफ सी 2 आहेत, 1/2 इंटू चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी अपॉन चेंज इन टाईम. ओके, इथं जरा चेंज करूया.
rate of consumption of B is equal to 1 by 3 into dB by dt. Okay, rate of consumption of B is equal to dB by dt. Similarly, rate of formation of C is equal to plus 1 by 2 dC by dt. So rate of reaction is equal to rate of reaction is equal to, असं लिहिता येईल मला, rate of reaction is equal to minus dA by dt is equal to minus 1 by 3 dB by dt is equal to plus 1 by 2 dC by dt. सिमिलरली आपण एखादं जनरल एक्झाम्पल घेऊ शकतो. जनरल एक्झाम्पलला लिहू शकतो. सपोज इन जनरल जर इक्वेशन असं असेल AA प्लस BB इट गिव्ज CC प्लस DD. सो त्यावेळी मला काय लिहिता येईल, ॲव्हरेज रेट इज इक्वल टू or instantaneous rate is equal to okay, in general AA plus BB it gives a CC plus DD असं इक्वेशन असेल. So rate of reaction is equal to minus 1 by A into dA by dt is equal to minus 1 by B dB by dt is equal to plus 1 by C dC by dt is equal to plus 1 by D dd by dt. हे असेल जनरल रेट ऑफ द रिएक्शन. यावरून आपण एक एक्झाम्पल घेऊया. Concentration of NO2 and O2 increases, so we can write first rate of, okay, first आपण लिहूया rate of consumption of N2O is equal to minus change in concentration of N2O upon change in time. Number stoichiometric coefficient 2 is, so 1 by 2 into change in concentration of N2O upon change in time. Similarly, rate of formation of NO2 is equal to plus 1 by 4 change in concentration of NO2 upon change in time, and rate of formation of O2 is equal to plus change in concentration of O2 upon change in time. So rate is equal to, असं लिहिता येईल मला, minus 1 by 2 change in concentration of N2O upon change in time is equal to plus change in concentration of NO2 upon change in time is equal to plus change in concentration of O2 upon change in time.